मित्रांनो, आपल्याला सांख्यिकी तुलना मधला टाइप नंबर 3 बघायचा आहे. इथं बघू शकतो आपण काय असणार आहे, चेक करून घेऊ. याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या. टाइप नंबर 3 मध्ये नोट पॉइंट काय दिलेला आहे, याचा अर्थ काय होतो ते समजून घ्यायचे. बघा, ए लहान आहे बी पेक्षा आणि बी मोठा आहे सी ला. बी मोठा कोणाला आहे? सी ला. किंवा दिलेला आहे तुम्हाला, किंवा मध्ये किंवा आणि मध्ये म्हणू शकतो आपण. ए मोठा आहे बी ला आणि बी लहान आहे सी ला. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण उदाहरण बघितले होते ते वाढत होते, म्हणजे मोठे होत होते, किंवा आपण म्हणू शकतो लहान तिथं होताना तुम्हाला दिसत होते. त्याच्यामध्ये एखादा समान आलं तरी काही अडचण नव्हती. पण याच्यामध्ये असं दिसत आहे आपल्याला, कधी तो लहान दिसत आहे, कधी मोठा दिसत आहे. म्हणजे सरळ दिसत नाही इथं कुठलीच पॉईंट. इथे एक गोष्ट समजून घ्या, काही तुम्हाला मी इथं पॉईंट लिहून दिलेला आहे. वरील 1 व 2 वरून, ठीक आहे, काय लक्षात येते समजून घ्या. 1 आणि 2 वरून ए व बी यांच्या मार्गात उलट सुलट चिन्हे असल्यामुळे ए आणि सी मधील संबंध निश्चित सांगता येत नाही. काय दिसतो बेटा, की जेव्हा समजा हे असं उलट सुलट, म्हणजे याचं तोंड फिरलेलं आहे, किंवा असं म्हणू शकतो याचं पण तोंड काय दिसतो इथं फिरलेलं आहे. म्हणजे हे जर आपल्याला असं दिसलं असतं, म्हणजे लहान 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 लहान, किंवा आपण म्हणू शकतो मोठा मोठा, मध्ये समान चिन्ह आलं मोठं मोठं, तर याचा आपण निश्चितपणे सांगू शकतो. पण इथं तुम्हाला लक्षात येते की याचं जर समजा ॲरो तुम्हाला चेंज होताना दिसत असेल, म्हणजे लहान कधी मोठा, मोठा कधी लहान होताना दिसत असेल, तर समजून घ्या याचं निश्चित आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणजे तो स्टेटमेंट आपल्यासाठी काय असतो? एरर असतो, म्हणजे चुकीचा असतो. पॉइंट क्लिअर? चला समोर बघा. म्हणजे ए लहान सी किंवा ए बरोबर सी किंवा ए मोठा सी यापैकी नेमके कोणते ते सांगता येत नाही. म्हणजे इथं जे समजा तुम्हाला सांगितलेले निश्चितपणे संबंध सांगता येत नाही. आपल्याला जर समजा या दोघांचा संबंध सांगता येतो, ए लहान आहे बी पेक्षा किंवा बी मोठा आहे सी ला, बरोबर, हे आपल्याला निश्चित सांगता येते. पण आपल्याला जर ए आणि सी चा संबंध सांगायचा असेल, किंवा या डायग्राम मध्ये जर बघितलं ए आणि सी चा संबंध जर सांगायचा असेल, तर ते सांगता येत नाही. म्हणजे ए मोठा आहे सी पेक्षा, की ए लहान आहे सी ला, किंवा ए आणि सी हे बरोबर आहे एकमेकाशी, असं निश्चितपणे तिथे सांगता येत नाही. म्हणून इथं काय म्हणू शकतो आपण? निश्चितपणे सांगता येत नाही. कधी पण जेव्हा हे उलट सुलट असते ते, म्हणजे यांचं जर तोंड जर बघितलं या टाईप असेल, किंवा आपण म्हणू शकतो हे विरुद्ध असेल, तर इथं निश्चितपणे आपल्याला सांगता येत नसतो. आता उदाहरण चेक करून घ्या, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. इथे एक गोष्ट समजून घ्या, ए लहान आहे बी ला, बी लहान आहे सी ला. अर्थात मला सांगा, इथं जर चेक जर केला आपण, बघा मी म्हटलं की आपण एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. हा ए आहे माझ्यासाठी, इथपर्यंत ए आहे. तो कसा आहे बेटा? लहान आहे. चेक करून घ्या. ए लहान आहे कोणापेक्षा? तर बी पेक्षा. ऑब्विसली आपल्याला बी हे मोठा दाखवायचा आहे. पॉईंट कळाला का? बी लहान आहे सी ला, म्हणजे सी हा मोठा असणार माझ्यासाठी. सी काय असणार? मोठा असणार. मग मला सांगा, इथं जर चेक जर केलं तुम्ही की ए लहान आहे बी ला, हे कळते आपल्याला, बी लहान आहे सी ला हे पण कळतो. पण तुम्हाला याच्यावरून असं लक्षात येते की ए आणि सी चा आपल्याला संबंध दाखवता येतो का? दाखवता येतो. कारण इथं लक्षात येते ना की ए जर बी पेक्षा लहान असेल आणि बी जर सी पेक्षा लहान असेल, तर ऑब्विसली ए जो आहे समजा हा छोटाच असणार कोणापेक्षा? तर सी पेक्षा. म्हणजे इथे तुम्हाला कळते की याचं जर फायनल जर आपण डायग्राम जर काढली तर हे असे दिसणार, ए लहानच आहे सी ला. कारण की हे जर बघितलं तर लहान लहान, किंवा आपण असं म्हणू शकतो या साईडला मोठं मोठं होताना दिसत आहे. म्हणजे इथं जर चेक जर केलं तर तुम्हाला ते साईन एकच दिसत आहे, सारखे दिसत आहे. याच्यामध्ये चेंज होताना दिसत आहे का? तो नाही. आता एक गोष्ट समजून घ्या, ए लहान आहे बी ला किंवा समान आहे, आणि बी जो आहे समजा लहान आहे सी ला. म्हणजे इथं जर चेक जर केलं, हे डायग्राम कशी निघणार ती चेक करून घ्या. ही सेकंड वाली जी डायग्राम आहे ते कशी निघणार? ए आपला इथं दिसतो, बरोबर आहे. बी ची 2 डायग्राम निघणार आहे, कारण की बी काय म्हणतो की तो त्याच्यापेक्षा काय असेल, एक मिनिट चेक करून घ्या. हा ए आहे माझ्यासाठी. त्याच्यानंतर हा जो साइन आहे काय सांगतो की बी त्याच्यापेक्षा काय रे? मोठा आहे, किंवा
ए आणि बी हे दोघं समान आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जेवढा कोण दिसतो आपला ए आहे तेवढाच कोण आहे बी आहे. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की सी मोठा आहे बी ला, म्हणजे सी ची आपण डायग्राम ही दाखवू शकतो, हा सी आहे माझ्यासाठी. तरी पण लक्षात येते की याच्यावरून पण लक्षात येते की ए पेक्षा सी हे कसं आहे, मोठाच आहे ते. म्हणून आपण म्हणू शकतो ए लहान आहे कोणाला, सी ला. का बरं लक्षात येते असं, कारण की हे चिन्ह जर बघितलं एक सारखे आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर बघा ए बी सी, म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ए मोठा आहे त्या असं जर म्हटलं समजा मी, ए लहान आहे बी ला, बी जे समजा लहान आहे सी ला किंवा समान आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, इथे जर आपल्याला थर्ड डायग्राम जर दाखवायची असेल 3 नंबरची, इथं पण 3 नंबरची म्हणू शकतो आपण, की ए जो आहे तो लहान आहे कोणाला, तर बी ला, बी ला. ठीक आहे. सी जो आहे बेटा, सी हा मोठा आहे म्हणते कोणापेक्षा, बी पेक्षा, किंवा किंवा समान आहे, म्हणजे बी जेवढा आहे तेवढाच कोण आहे, सी आहे. म्हणजे इथे जर चेक जर केलं तर सी ची डायग्राम 2 निघणार आहे. पण तरी लक्षात येते आपल्याला की ए आणि सी मधला संबंध आपल्याला दाखवता येतो का, तर दाखवता येतो. कारण की असं पण जर बघितलं तरी आपल्याला असं लक्षात येते की ए कसा आहे, लहानच आहे कोणापेक्षा, तर सी पेक्षा. म्हणजे इथं समजून घ्या, फायनल जर याचं हे जर चेक केलं आपण, संबंध चेक केलं तर, आणि ए आणि सी मधला संबंध आपल्याला दाखवता येत आहे. इथे पण तेच आहे, सेम. चेक करून घ्या, ए मोठा आहे बी ला, बी मोठा आहे सी ला, तर अर्थात असं लक्षात येतं की बी जर मोठा असेल सी ला तर सी छोटा झाला. आणि इथे जर बघितलं ए आणि बी मध्ये जर तुलना जर चेक केली आपण, तर बी ए पेक्षा लहानच आहे. म्हणजे लक्षात येतो की ए पेक्षा सी हे लहानच आहे. या दोघांमधला जर संबंध बघितला आपण तर याचं उलट असणार आहे, बरोबर आहे की. म्हणजे इथं चेक करा की आपण जर उदाहरण जर चेक केलं तर हे जर चिन्ह जर बघितलं, साइन जर बघितलं, सारखे आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या, ए मोठा आहे किंवा समान आहे बी ला, किंवा बी जो आहे समजा मोठा आहे सी ला, तर ऑब्विसली सी हा छोटाच झाला आणि ए काय झाला बेटा, तिथं मोठा झालेला आहे. म्हणजे इथं जर चेक जर केलं, ए आणि सी मधला संबंध आपल्याला दाखवता येतो. इथे तुमच्या लक्षामध्ये. चला, समोरचा पॉईंट काय दिलेला आहे, ए मोठा आहे बी ला किंवा बी मोठा आहे सी ला किंवा समान आहे. म्हणजे परत आपण म्हणू शकतो सी हे छोटाच असणार आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. म्हणजे फायनल आन्सर काय निघणार आहे, ए मोठा आहे सी ला. येते तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे, हे निघतो का निघतो, कारण की याच्यामध्ये साइन सेम आहे, पण हा जर साइन इथं असं चेंज झाला, बरोबर आहे की नाही, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या की इथं आन्सर आपल्याला निश्चितपणे सांगता येत नसतो. म्हणजे ए आणि सी मधला संबंध काय आहे, ए आणि डी मधला संबंध काय, ते निश्चित सांगता येत नसते. हे लिहून घ्या तुम्ही. काय दिलेलं आपल्याला, ए लहान आहे बी ला, ए कसा आहे, लहान आहे बी ला, कारण की लहानकडे हा पॉईंट दिसत आहे तुम्हाला. डी आणि सी हे एकमेकांना कसं आहे, समान आहे, सारखे आहे. सी लहान आहे डी पेक्षा, म्हणजे डी मोठा झाला, सी छोटा झाला. त्याच्यानंतर असं दिसते आपल्याला डी मोठा आहे ई ला, म्हणजे इथं बघा, इथं इथं चिन्ह बदलताना दिसलेलं आहे आपल्याला. कारण की इथपर्यंत काय होत होतं की लहान लहान दाखवल्या गेलेलं आहे किंवा समान दाखवलेलं आहे, पण इथं दाखवलेलं आहे मोठा आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो हा जर इंडिया जर असेल तर हा पाकिस्तान झाला बेटा. कोण का लगा, कारण की दोन्ही काय एकमेकांना काय दिलेलं आहे, विरुद्ध दिलेलं आहे. चेक करून घ्या. आता समजून घ्या, हा जो पार्ट आहे मधला डी, डीचा संबंध याच्यासोबत लागू शकतो. डीचा संबंध याच्यासोबत आपण दाखवू शकतो, कारण की इथं काय दिलेलं आहे, डी हा छोटा आहे डी ला, सांगू शकतो आपण. आणि इथं जर बघितला हा संबंध दाखवू शकतो आपण, डी मोठा आहे ई ला, काही अडचण नाही. म्हणजे असं समजून घ्या की हा जर माझ्यासाठी काश्मीर जर असेल तर काश्मीर काय म्हणतो आम्ही, भारताचा पण आहे आणि पाकिस्तानचा पण आहे. इंडिया वर्सेस पाकिस्तान, कोण, हा काश्मीर झाला आपल्यासाठी. इथे तुमच्या लक्षामध्ये काश्मीर हा याचा संबंध डीचा संबंध ई सोबत पण लागतो आणि डीचा संबंध सी सोबत पण लागतो. पण मी जर म्हटलं की ई चा संबंध इकडे बी सोबत लावतो, ए सोबत लावतो, तर चालत नाही. का, कारण की इथे जर बघितलं तर इथे चिन्ह चेंज झालेले आहे. आता चेक करून घ्या, काय दिलेलं आहे, ए आणि ई. ए लहान आहे कोणाला, ई ला. आता मला सांगा इथे चिन्ह बदलले का, इथपर्यंत सेम होतं बघा. वेगळ्या कलर मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा बेटा, इथपर्यंत हा पॉईंट काय दिसतो आपल्याला, सेम दिसतो, बरोबर आहे.
त्याच्यानंतर जर चेक केलं इथून पलटी मारली भाऊ, येतं तुमच्या लक्षामध्ये. मग जिथून पलटी मारलेली आहे तिकडचा संबंध इकडच्या संबंधाला दाखवता येत नाही. म्हणजे एचा संबंध ए ला दाखवता येत नाही, एचा संबंध बी ला दाखवता येत नाही. बरोबर आहे की? एचा संबंध सी ला पण आपण दाखवू शकत नाही. फक्त सॉरी ईचा संबंध म्हणायचा मला. ईचा संबंध आपण डी ची सांगू शकतो किंवा डीचा संबंध आपण सी ची सांगू शकतो. पण या पॉइंटचा संबंध आपण ए बी आणि सी ला दाखवू शकत नाही, कारण इथं काय दिसते आपल्याला, इथं चिन्ह बदलताना दिसत आहे. आता चेक करून घ्या इथं ए आणि कोणाचा संबंध सांगितलेला आहे तुम्हाला, ईच. तर ए आणि ई यांच्या मध्ये जर बघितलं तर चिन्ह दिसतात तुम्हाला, हे असं झालेले आहे किंवा हे असं विरुद्ध जरी असेल तरी हे निश्चितपणे सांगता येत असतो का, नाही. खूप सोपं आहे. मग इथं जर चेक हे सांगता येत नाही. त्याच्यानंतर ई आणि बी. आता मला सांग, ई इथं दिसतो आपल्याला पाकिस्तानमध्ये, बी आपल्याला इंडियामध्ये दिसतो, मधामध्ये काश्मीर आहे. इथं परत आपण म्हणू शकतो ई आणि बी चा संबंध सांगता येत नाही. त्याच्यानंतर डी मोठा आहे ए ला. आता बघा डी कसा आहे, मोठा आहे ए ला. तर चेक करून घ्या. मी तुम्हाला सांगितलं डी हा जो काश्मीरचा भाग आहे इकडचा संबंध आपण दाखवू शकतो. चेक करा काय म्हणतो तो. डी मोठा आहे ए ला. आता मला सांगा डी मोठा आहे कारण की सी त्याच्यापेक्षा लहान आहे. इथं सी कडे हे दिसत आहे आपल्याला ॲरो, इथं समजून घेऊ. सी कडे काय दिलेलं आहे, ॲरो दिसत आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं सी आणि बी जर बघितलं, सी आणि बी जर चेक जर केलं आपण, इथं समान आहे. म्हणजे अर्थात जर बघितलं, आता चेक करून घ्या. आपण जर उदाहरण जर चेक जर केलं, ए ला जर आपण 5 नंबर दिलेला असेल, ए पेक्षा बी मोठा आहे म्हणजे याला 6 नंबर देऊ. 6 नंबर दिला आपण. इथं जर चेक जर केलं बी आणि सी सेम आहे म्हणजे याला पण 6 नंबर द्यावा लागेल. सी पेक्षा डी मोठा आहे अर्थात त्याला आपल्याला 7 नंबर द्यावा लागेल. आपण नंबर ठेवून बघू. डी चा नंबर किती आहे बेटा, 7. ए चा नंबर किती आहे, 5. आता मला सांगा हा साइन इथं करेक्ट आहे का, करेक्ट आहे, कारण 7 पेक्षा 5 मोठा आहे म्हणजे हा स्टेटमेंट माझ्यासाठी काय असेल, करेक्ट असेल. तुम्हाला मी परत सांगितलं की डी चा संबंध आपण इकडे पण दाखवू शकतो, इकडे पण दाखवू शकतो. बरोबर आहे की. फक्त ई चा संबंध इकडे सी सोबत लागणार नाही, बी सोबत लागणार नाही, ए सोबत लागणार नाही. तो निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणजे तो चुकीचा असतो. चेक करा समोर बघा. ई आणि डी, ई आणि डी काय म्हटल्या गेलेलं आहे, ई हा छोटा आहे डी पेक्षा, म्हणजे डी मोठा आहे. मग मला सांगा डी मोठा आहे की नाही, इथं आहे कारण इथं उलट दिलेलं आहे, इथं पण डी कडे दिलेलं आहे. म्हणजे आपण चेक केलं तर हे असं असेल, सॉरी जर हे असं असेल तर हे असं पण असू शकते ना, दोन्ही सेमच आहे, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये ई पहिले लिहिलेलं आहे, याच्यानंतर ई दुसरा लिहिलेला आहे. पण इथं जर चेक जर केलं तर तोंड याचं कोणीकडे आहे तर डी कडेच आहे, दिसत आहे आपल्याला. इथे तुमच्या लक्षामध्ये हा पण काय असेल इथं करेक्ट असेल. म्हणजे याचा फायनल आन्सर काय म्हणू शकतो आपण, तर याचा फायनल आन्सर असं म्हणू शकतो की निष्कर्ष क्रमांक 3 आणि काय बेटा 4 योग्य आहे. निष्कर्ष 3 आणि 4 काय असेल तिथं योग्य आहे. चला समोरचा स्टेटमेंट चेक करा. विधान दिलेले आपल्याला, एच लहान आहे आय ला, आय हा लहान आहे किंवा समान आहे जे ला, जे हा लहान आहे के ला. इथं जर बघितलं, आता मला सांगा लहान आहे म्हणत होतो आपण, इथं काय म्हटलंय त्यांनी, के मोठा झाला कोणाला, यल ला, यल मोठा आहे यम ला, यम आणि यन हे कसे आहे, समान आहे. याच्यामध्ये आपण नंबर टाकून हे बनवू शकतो. कसं बनवू शकतो चेक करून घ्या. इथं बघा यांचा संबंध यांच्यासोबत जोडला जाणार नाही. मला सांगा एच कुठं दिसतो तुम्हाला, इंडियामध्ये दिसत आहे. इथं जर बघितलं एल एम एन हे पाकिस्तानचा भाग झालेला आहे, हा काश्मीर के मधामध्ये आलेलाच आहे, काही विषय नाही. आता चेक करा एच आणि एन, एन कुठे आहे बेटा, तिकडं आहे या पॉइंट मध्ये. इथे एच दिसतो, याचा संबंध सांगता येणार का, नाही, कारण की इथं जर बघितलं चिन्ह जर बघितलं हे असे आलेले आहे. अर्थात इथं जर उलटे सुलटे चिन्ह जर आले असेल तर याच्यामध्ये संबंध सांगता येत नसतो. हा रॉंग असेल माझ्यासाठी. आता बघा एन आणि आय दिलेला आहे इथं, तुम्हाला परत इथं सांगता येत नाही म्हणजे रॉंग आहे तो. आय आणि के मध्ये चेक करा. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की के चा संबंध इकडे लागू शकतो, के चा संबंध इकडे पण लागू शकतो. चेक करून घेऊ आपण. इथं जर चेक जर केला ना तर आयचा नंबर आपण समजून घेऊ काय आहे किंवा के चा नंबर समजून घेऊ. बघा तुम्हाला नंबरिंग नुसार ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, मोठा आहे की छोटा आहे ते. जर आपण एच ला नंबर दिला 7,
7. 7 आपण काय म्हटलेलं आहे की एच लहान आहे आय ला, म्हणजे आय मोठा असेल म्हणजे आयचा नंबर किती म्हणू शकतो आपण 8. आय हा जे पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. लहान आहे म्हणजे इथं जर चेक जर केलं तर जेचा नंबर आपल्याला मोठा दाखवावा लागेल 9, किंवा समान जर असेल तर आपण म्हणू शकतो 8, म्हणजे जेला 2 नंबर आलेले आहे. एक तर 9 नंबर असेल किंवा त्याला 8 नंबर असेल, बरोबर. त्याच्यानंतर जे हा लहान आहे केला म्हणजे इथं आपल्याला 9 आणि 8 याच्यापेक्षा मोठी नंबर आपल्याला दाखवावा लागेल, म्हणजे मी इथं 10 देतो. आता चेक करून घ्या आपल्याला आय आणि के ची किंमत टाकायची इथे. के ची किंमत आहे बेटा 10, आय ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 8. आता मला सांगा 8 जर बघितलं लहान आहे, 10 जर बघितलं तर मोठा आहे, हे चिन्ह असं यायला पाहिजे होतं, पण इथं दिलेलं काय उलट आपल्याला, म्हणजे हा पण इथं काय असेल रॉंग असेल माझ्यासाठी. म्हणजे इथं आपल्याला चिन्ह साईन हे असं पाहिजे होतं वरती, बरोबर आहे की नाही, पण दिलेलं काय त्यांनी आपण काय म्हणू शकतो उलट दिलेलं आहे, हा पण काय असेल तर रॉंग असेल. आता एन आणि के मधला संबंध आपण दाखवू शकतो का? हो, कारण की काश्मीरचा संबंध इकडे पण जोडू शकतो आपण. चेक करून घ्या. आता इथं आपण नंबर परत तोच टाकू. के चा 10 नंबर आहे, एल तिथून कमी होताना दिसत आहे, म्हणजे के मोठा आहे एल लहान आहे, म्हणजे 9 नंबर देऊ आपण. त्याच्यानंतर एम परत छोटा आहे 8 नंबर देऊ. एम आणि एन सेम आहे म्हणजे आपण एन ला पण किती नंबर देऊ 8 नंबर. आता एन चा नंबर आहे 8, के चा नंबर किती आहे बेटा 10. मग मला सांगा 10 मोठे की 8 मोठे रे? आपण म्हणू शकतो 10 मोठेच आहे. मग मला सांगा हे जर व्हेरीफाय केलं आपण तर हे क्लिअर आहे, कारण की एन छोटाच आहे के मोठा आहे, हे आपल्याला काय दिसतो व्हेरीफाय करताना क्लिअर दिसत आहे. तिथं येत आहे लक्षामध्ये. समोर जाऊया. टाईप नंबर 4 चेक करून घ्या इथं. टाईप नंबर 4 मध्ये तुम्हाला काही सेंटेन्स दिलेला आहे, समजून घ्यायचं. आपल्याला इथं कोड दिलेला आहे, म्हणजे ए आणि बी मधला काय संबंध आहे हे आपल्याला कोडिंग मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ए हॅशटॅग बी, ए@बी, ए$बी, ए*बी, ए%बी, हे आपल्याला कोड दिलेलं आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की त्याची बद्दल समोर माहिती पण दिलेली आहे. ए हा बी पेक्षा लहान नाही, त्याच्यानंतर ए हा बी पेक्षा मोठा नाही. अर्थात समजून घ्या बेटा, आपल्याला इथं कोड दिलेला असतो, त्याच्यानुसार काही जर समजा आपल्याला काय करावं लागतं डिकोडिंग करावं लागतं. कोडिंग मध्ये असते माहिती, ते आपल्याला डिकोडिंग करावं लागते, त्याला उघडावं लागते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे समजा आपण म्हणू शकतो पर्यायानुसार तिथं निष्कर्ष तिथं चेक करावा लागत असतो. आता बघा मी तुम्हाला सांगतो कोड टाईप नंबर 4 मध्ये, हे थोडं हाय लेवल जे आहे गणित, तरी पण ते समजून येणार आपल्याला. बघा या हॅशटॅगचा अर्थ काय होतो म्हणतो तो सांगितलेला आहे समोर आपल्याला. ए हा बी पेक्षा लहान नाही. आता मला सांग ए हा बी पेक्षा लहान नाही, लहान तर नाहीच तो, लहान नाही. एक तर तो समान असू शकते किंवा त्याच्यापेक्षा मोठा असू शकते. दोन पर्याय आपल्याकडे, एक तर समान पण असू शकते किंवा मोठा पण असू शकते. लहान नाही एवढंच म्हटलेलं आहे त्यांनी. मग मला सांगा मोठा असू शकते किंवा काय असू शकते बेटा समान असू शकते, हा चिन्ह येणार आहे कोणाला? जिथं जिथं हॅशटॅग येणार तुम्हाला तिथं तिथं मध्ये हा देणार, बरोबर आहे. म्हणजे तो आपल्याला तिथं निष्कर्ष बघायचा ए हा बी पेक्षा लहान नाही, अर्थात तो मोठा असू शकतो किंवा काय असू शकतो समान असू शकतो. दोन पर्याय आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर बघा @चा अर्थ काय, ए हा बी पेक्षा मोठा नाही. मोठा जर नसेल बेटा तो काय असू शकतो, एक तर लहान किंवा काय असू शकतो तो समान असू शकतो. हा चिन्ह तुम्हाला माहित आहे लहानचा आहे, हा काय असेल रे मोठ्याचा आहे, हा समानचा आहे माहित आहे. आणि याच्या अगोदर आपण ते चेक केलेलं आहे. डॉलरचा अर्थ काय होतो चेक करून घ्या. ए हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही, एक तर तो लहान पण नाही आणि मोठा नाही, याचा अर्थ काय झालेला आहे तो समान आहे. इथे समजून घ्या डॉलरचा अर्थ होतो की तो कसे असेल बेटा समान असेल. पॉइंट क्लिअर का? चला समोर चारचा अर्थ ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही, लहान पण नाही म्हणतो तो, समान पण नाही, अर्थात तो काय असेल मोठा असेल. म्हणजे कोणाचा अर्थ आहे तो चारचा, काय असेल तो मोठा आहे. त्याच्यानंतर चेक कर पर्सेंटेजचा अर्थ काय, ए हा बी पेक्षा मोठा किंवा लहान नाही, मोठा पण नाही लहान पण नाही, अर्थात तो काय असेल तिथं समान असेल. ए हा बी पेक्षा मोठा किंवा लहान नाही म्हणजे काय असेल तो समान असेल, लहान किंवा मोठा नाही म्हणजे काय असेल तो समान असेल. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येते स्टारचं पण आपण म्हणू शकतो समान आहे तो, आणि इथं जर बघितलं डॉलरचं पण काय दिसत आहे तुम्हाला समान आहे असं दिसत आहे. चेक करून घेऊ आपण. आता बघा प्रश्न कसा बनत असतो कसा येत असतो. पुढे काही विधाने देण्यात आलेली असून त्याखाली त्याचे काय दिलेले निष्कर्ष ठीक आहे देण्यात आलेले आहेत.
त्यावरून योग्य निष्कर्ष कोणते ते ओळखा. आता बघा, वरील काही आपल्याला माहिती दिली होती, इथं आपल्याला विधान दिलेलं आहे आणि खाली निष्कर्ष दिलेला आणि त्याच्या खाली पर्याय असतो. आता एक गोष्ट समजून घ्या, पी पर्सेंटेज क्यू, त्याच्यानंतर सेमिकॉलम दिलेले क्यू डॉलर आर कॉमा आर हॅशटॅग एस दिलेला आहे. आता समजून घ्या, क्यू रिपीट होत आहे इथं, आर रिपीट होत आहे. आपण काय करूया, यांना एकाच लाईन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघा, मी हे तुम्हाला समजते का चेक करून घ्या. मी काय करतो, पी हे दोन्ही क्यू एकच आहे, एकच लिहितो. हे दोन्ही आर एकच आहे, आर एकच लिहितो. आणि एस हे शेवटी आपल्याला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, चेक करून घेऊ आपण. पी इथं दिलेला तुम्हाला पर्सेंटेज क्यू. पर्सेंटेजचा अर्थ काय ते समजून घ्या. पर्सेंटेजचा अर्थ काय होतो की तो त्याचा समान आहे. म्हणजे इथं समजून घ्या की आपण पी आणि क्यू मधला संबंध काय दाखवणार की तो समान आहे. क्यू आणि एस सॉरी क्यू आणि आर याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला डॉलर. डॉलरची किंमत काय बेटा, परत सांगू शकतो, डॉलरची किंमत पण काय असेल तिथं लहान किंवा मोठा नाही, अर्थात जर बघितलं तो पण तिथं काय असेल समान असेल. म्हणजे पी क्यू ला समान आहे, क्यू आर ला समान आहे, बरोबर. आता आर आणि एस मधला संबंध काय, ऍट द रेटचा. ऍट द रेटचं आपण म्हणू शकतो किंमत काय, तिथं जर बघितलं लहान किंवा काय तिथं समान आहे, लहान आहे किंवा काय असेल बेटा तो समान आहे. हे झालं विधान होतं आपलं कोडिंग मध्ये, आपण त्याला डिकोडिंग करून हे लिहिलेलं आहे. आता पर्याय बघू आपण, पर्यायामध्ये काय दिले चेक करा. तिथे एस आणि पी मधला संबंध स्टारने दाखवलेला आहे, तर स्टारची किंमत चेक करून घेऊया आपण. काय दिलेली आपल्याला स्टारची किंमत, मोठा आहे म्हणते तो. म्हणजे इथे जर बघितलं यस कसा आहे बेटा, मोठा आहे पी ला, बरोबर. इथे परत आपण डिकोडिंग करता याचं, यश हॅशटॅग काय म्हणताय तो, काय म्हणताय चेक करूया. यश हॅशटॅगचा अर्थ काय होतो की तिथं कसा आहे तो मोठा आहे किंवा समान आहे, मोठा आहे किंवा समान आहे, मोठा आहे किंवा समान आहे कोणाला, क्यू ला. आता समजून घेऊ, यस मोठा आहे पीला, बघून घेऊ आपण यस मोठा आहे का पीला. बघा पी इथं दिसतो आपल्याला, यस इथं दिलेला आहे. यस जो आहे समजा क्यू पेक्षा मोठा आहे, क्यू लहान आहे किंवा समान आहे. अर्थात मला सांगा इथं जर चेक जर केलं तर यस हा मोठा आहे क्यू आर पेक्षा, हे आर आणि क्यू समान आहे, क्यू आणि पी समान आहे. म्हणजे इथं जर चेक जर केलं तर याचा याचा संबंध दाखवू शकतो, दाखवू शकतो, कारण की हे तिन्ही एकमेकाला कसं आहे समान आहे. म्हणजे हा पॉईंट मी इथं जरी आणून ठेवला, कारण की ते समानच आहे ना. तर आता मला सांगा पी छोटा झाला, यस काय झालेला मोठा झालेला, हे चिन्हावरून दिसत आहे आपल्याला, किंवा समान आहे ते. मग मला सांगा पी लहान आहे इथं आणि यस मोठा आहे, हा पण पर्याय काय असेल, करेक्ट असेल. त्याच्यानंतर चेक करून घ्या, यस मोठा आहे किंवा समान आहे क्यू ला. मग इथं दिसतो ना क्यू आणि आर जर समान जर असेल, क्यू ची आर ची जागा जर क्यू ने आपण इथं टाकलेली आहे किंवा घेतली आपण इथं, समजा क्यूच्या आरच्या ऐवजी जर क्यू आपण इथं आणून ठेवला, तर तो सेमच असणार, कारण क्यू छोटा दिसत आहे आणि यस कसा दिसत आहे, मोठा दिसत आहे. हा पण पर्याय काय असेल, योग्य असेल. आपल्याला काय करावं लागत असतो की हा जो पर्सेंटेज किंवा समजा आपण म्हणू शकतो डॉलर किंवा इथे ऍट द रेट दिलेला आहे कोडिंग मध्ये, त्याचा डिकोड करावं लागतं. डिकोड करण्यासाठी हे विधान कळाले पाहिजे, त्याच्यासाठी हे चिन्ह तुम्हाला तिथे लिहून घ्यायचं असतो, फास्ट मध्ये तिथे सोडवायचं असतो. इथे समजून घ्या, इथे काय म्हटलेलं आहे त्याने परत, ए हा बी पेक्षा लहान नाही, लहान नाही अर्थात तो मोठा असू शकतो, समान असू शकतो. ए हा बी पेक्षा मोठा नाही, मोठा नाही म्हणजे एक तर तो लहान आहे किंवा समान आहे, लहान किंवा मोठा नाही म्हणजे तो समानच आहे, लहान किंवा समान नाही म्हणजे तो मोठा आहे. इथं जर बघितलं मोठा किंवा लहान नाही अर्थात तो परत काय असेल तिथं समान असेल. आता झालं हे क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या. तिथं पहिले काय करतो मी, याचे जे समजा कोड आहे इथं खाली तुम्हाला लिहून घेतो बरं तुमच्यासाठी, म्हणजे हॅशटॅगचा अर्थ काय होतो बा, बरं. त्याच्यानंतर इथं जे चेक जर केलं आपण, पर्सेंटचा अर्थ काय होतो ते, त्याच्यानंतर स्टारचा अर्थ काय होतो, डॉलरचा, ते थोडं खाली लिहून घेतो, म्हणजे वारंवार आपल्याला मागे जाण्याची गरज पडणार नाही. बघा इथं मोठा किंवा लहान, मोठा किंवा समान दिलेला आहे हॅशटॅग, त्याचं उलट ऍट द रेट.
@चा अर्थ काय होतो? त्याच्यानंतर आपण चेक करून घेऊ. पर्सेंटेज समान आहे, डॉलर समान आहे, फक्त स्टारचा अर्थ होतो मोठा. हे समान, डॉलर पण समान, स्टारचा अर्थ काय होतो? मोठा. हे समजण्यासाठी इथे लिहिलेलं आहे. आता एक गोष्ट समजून घेऊ आपण. इथं गडबड केलेली आहे, थोडं मी चेक करून तुम्हाला सांगतो तिथं काय कुठला चिन्ह होता. चेक करून घ्या. ते हॅशटॅग आहे. ठीक आहे. आता बघा यांनी काय सांगितलेलं आहे की व्ही हॅशटॅग एक्स स्टार वाय आणि वाय जर बघितलं समोर पर्सेंटेज झेड दिलेला आहे. आता बघा हे जे आपल्याला कोड दिलेला आपल्याला डिकोड करायचा आहे. डिकोड करताना आपण हे असं लिहून घेणार आहे डब्ल्यू एक्स वाय आणि इथं झेड. आता चेक करून घ्या हॅशटॅगचा अर्थ काय होतो की मोठा किंवा समान आहे. स्टारचा अर्थ इथं काय होतो की तो तिथं काय असेल? मोठा आहे. हा माझ्यासाठी वाय आहे, चेक करून घे तिथं. ओके, इथं बघितलं आपण जो समजा नंबर टाकत आहे ते आपण वेगळ्या कलर मध्ये दाखवत आहे. हॅशटॅगचा अर्थ तिथं समजून घ्या की तो मोठा किंवा तो कसा आहे? समान आहे. एक्स आणि स्टार मध्ये याच्यामध्ये स्टार दिलेला वाय मध्ये स्टारचा अर्थ होतो म्हणतो की तो मोठा आहे. आणि इथं जर चेक केलं वाय आणि झेड मध्ये काय दिलेला पर्सेंटेज, पर्सेंटेजचा अर्थ काय होतो? ते समान आहे. ते काय दिसतो? ते समान आहे. चेक करून घ्या परत. स्टारचा अर्थ परत रे इथं काय दिलेला आहे? मोठा आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या डॉलरचा अर्थ काय म्हटलं होतं? समान. त्याच्यानंतर जर बघितलं पर्सेंटेजचा अर्थ काय म्हटलेला आहे? समान. तर याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला की झेड मोठा आहे डब्ल्यू पेक्षा. आता बघा इथं झेड दिसतो, इथं डब्ल्यू दिसतो. चेक करून घेऊ आपण. डब्ल्यू ची किंमत जर आपण 7 ठेवली, 7 बरोबर आहे, तर डब्ल्यू पेक्षा एक्स कसा आहे? लहान आहे, म्हणजे इथं 6 ठेवावं लागेल. किंवा समान आहे म्हणजे 7 म्हणू शकतो आपण. दोन किंमत निघाल्या कोणाच्या? डब्ल्यूच्या, सॉरी एक्सच्या. आता एक्स मोठा आहे वायला, याचा अर्थ 6 आणि 7 पेक्षा लहान जर बघितलं तर 5 दिसतो आपल्याला. 5 म्हणजे वाय आणि झेड हे समान जर असेल तर इथं मला सांगा 5 नंबर घेऊ आपण. आता चेक करून घ्या झेड ची किंमत किती आहे बेटा? तिथं 5. डब्ल्यू ची किती किंमत आहे? 7. आता मला एक गोष्ट लक्षात येते की 7 पेक्षा 5 लहान आहे, मग हे चिन्ह असं असायला पाहिजे होतं. पण इथं स्टारचं जर बघितलं तर स्टारचा अर्थ काय दिलेला आहे की तो मोठा आहे, म्हणजे हे रॉंग असेल माझ्यासाठी. हे काय असेल? रॉंग असेल. यायला कसं पाहिजे होतं? असं, पण दिलेलं कसं आहे रे? उलट. म्हणजे म्हणू शकतो आपण झेड कसा आहे तिथं? लहान आहे कोणाला? तर डब्ल्यू ला, पण दिलेला आहे मोठा, म्हणून तो काय असेल तिथं? रॉंग असेल. त्याच्यानंतर सेकंड चेक करा की वाय आणि डब्ल्यू हे बरोबरीचे आहे म्हणते. आता बघा वाय ची किंमत किती आहे बेटा? 5. डब्ल्यू ची किंमत किती आहे? 7. सांगा हे बरोबर आहे का? मग नाही, कारण की इथं जर बघितलं तर हा तो वाय लहान दिसत आहे. सॉरी, वाय कसा दिसत आहे? लहान दिसत आहे कोणापेक्षा? डब्ल्यू पेक्षा. हे पण काय असेल? रॉंग असेल. आता चेक करा एक्स आणि झेड. एक्स आणि काय दिलेलं आहे? झेड. म्हणजे इथं जर चेक करा झेडची किंमत किती आहे रे? 5 आहे. त्याच्यानंतर एक्स ची किंमत किती आहे? एक्स ची किंमत 2 दिलेली आहे तुम्हाला. 6 ऑब्लिक काय दिलेलं आहे? 7. मग मला सांगा समान आहे का? इथं जर 5 असता आणि इथं जर कुठेतरी 5 असता तर आपण म्हटलं असतं ते सेम आहे. पण हे पण काय? रॉंग आहे. अर्थात मला लक्षात येते तिन्ही जे निष्कर्ष आहे ते काय असेल? रॉंग असेल. म्हणजे इथं जर बघितलं सर्व निष्कर्ष चुकीचे आहेत. सर्व निष्कर्ष चुकीचे आहे. पॉईंट काला का? जर समजत नसेल तर नंबर टाकायचे त्याच्यामध्ये आणि फायनल आन्सर त्याचं काढण्याचा प्रयत्न करायचा. चालते? समोर जाऊया आपण. हा प्रश्न विचारला गेलेला आहे गट ब पूर्व परीक्षा 2017 चेक करून घ्या त्याचा अर्थ काय. आता इथे तुम्ही कोडिंग लिहा बरं, साईडला लिहिलेलंच आहे मी, काही विषय नाही, पण समजून घ्या त्यांना की हा क्यू पेक्षा लहान नाही. म्हणजेच काय रे? तो लहान नाही म्हणजेच काय म्हणू शकतो? एक तर तो मोठा आहे किंवा कसा आहे? लहान नाही म्हणत आहे म्हणजे मोठा आहे किंवा समान आहे.
पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा लहान नाही, म्हणजे तो समान आहे. मोठा पण नाही, लहान पण नाही, अर्थात तो समान आहे. पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा लहान आहे, मोठा पण नाही म्हणतो आणि लहान पण नाही. पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा काय दिलेलं आहे तिथं लहान नाही, म्हणजे परत हा समान येणार. मी चेक करून सांगतो तुम्हाला, कारण की त्याच्यामध्ये उदाहरण चेक चेंज होऊ शकते, प्रिंट मिस्टेक होऊ शकते ते. बघा, पी हा क्यू पेक्षा लहान आहे, करेक्ट. पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा लहान नाही, हा पण करेक्ट आहे. पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा एवढा नाही, बघा इथं लहान नाही, इथे एवढा आहे. एवढा म्हणजे त्याच्या समान, एवढा नाही. बघा, त्याच्या समान नाही, मोठा पण नाही आणि एवढा पण नाही, अर्थात तो लहानच आहे, म्हणून हा लहान चिन्ह आहे. एवढा आहे इथं शब्द, लहान नाही तिथे काय असेल, एवढा असेल. त्याच्यानंतर चेक करा, पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. पी हा क्यू पेक्षा मोठा नाही याचा अर्थ तो कसा असेल बेटा, सांगा. तो कसा असेल, एक तर तो लहान असेल किंवा समान असेल. लहान असेल किंवा काय असेल, तो समान असेल. तो म्हणत आहे की पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. मोठा नाही तर आता तो लहान असू शकतो किंवा समान असू शकतो. दोन पर्याय निघणार आहे, म्हणजे लहान किंवा मोठा असणार. कशाची किंमत निघाली, हे डॉलरची. त्याच्यानंतर चेक करून घ्या इथं, पी हा क्यू पेक्षा लहान किंवा समान नाहीये. लहान पण नाही, समान पण नाही, अर्थात तो मोठा आहे. तिथं इथं दिसते आपल्याला मोठाचे चिन्ह, बरोबर आहे. समजून घेऊ आपण उदाहरणाच्या द्वारे. इथं काय निघालेलं आहे की कॉपीराइटचं चिन्हाचा अर्थ निघालेला आहे की तो तिथं जर चेक जर केलं तर मोठा आहे किंवा समान आहे. स्टारचा अर्थ निघालेला आहे इथं समान आहे. ऍट द रेटचा अर्थ निघालेला आहे की तो त्याच्यापेक्षा लहान आहे. डॉलरचा अर्थ निघालेला आहे की तो लहान आहे किंवा काय असते, समान आहे. हॅशटॅगचा अर्थ निघालेला आहे की तो त्याच्यापेक्षा कसा आहे, मोठाच आहे. पॉइंट क्लिअर. चेक करून घेऊ आपण उदाहरण. इथं चेक करा, मी तुम्हाला सांगितलं एच एम एम टी टी के, म्हणजे आपण एका लाईन मध्ये लिहून घेऊ. एच एम टी आणि काय दिसत के. आता फास्ट मध्ये आपण किमती ठेवू यांच्या. बस, स्टारचा अर्थ काय होतं ते चेक करून घ्या. स्टार कुठे आहे, स्टार 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 स्टार, ठीक आहे, समान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, एम आणि टी मधला संबंध काय दिले, ऍट द रेट. ऍट द रेटचा अर्थ काय होतो बेटा, की तो कसा आहे, तिथे लहान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या काय, डॉलर. डॉलर मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, लहान आहे किंवा समान आहे. लहान किंवा काय दिसतो, समान. ठीक आहे. हॅशटॅगचा अर्थ समजून घ्या. परत हॅशटॅगचा अर्थ काय होतो, मोठा आहे म्हणते तो. त्याच्यानंतर परत मोठा आहे. आणि ऍट द रेटचा अर्थ काय बघितलं होतं आपण, की तो कसा असेल, तिथे छोटा असेल. हे आपण काय ठेवलेलं आहे, तिथं किमती ठेवलेल्या. चेक करून घ्या, एच बरोबर आहे एम ला, एम लहान आहे टी ला, टी हा लहान आहे किंवा समान आहे के ला. आता बघ इथं जर बघितलं, के मोठा आहे एम ला, के मोठा आहे टी ला, टी मोठा आहे एम ला, याचा अर्थ हा जो आन्सर आहे पहिला करेक्ट आहे. कारण की इथं किंमत जर ठेवली आपण, याला जर आपण 5 नंबर दिलं तर हा पण काय असेल बेटा, माझ्यासाठी 5 असेल, कारण की समान आहे ते. हे लहान आहे, हे मोठा आहे, म्हणजे इथं 6 नंबर म्हणू शकतो. के चा नंबर जर बघितला, के चा नंबर 2 निघणार आहे, कारण की के मोठा आहे. म्हणजे इथं जर बघितलं 6 पेक्षा 7 घेऊ शकतो आपण. आणि इथं जर बघितलं समान असू शकतं, म्हणजे 6 6 सारखे असू शकतात. ते 2 नंबर निघालेले आहे कोणाचे, के चे. आता के चा नंबर जर बघितलं, के चा नंबर म्हणू शकतो आपण 7 आहे वरती किंवा 6 आहे. हे याचा 2 नंबर आहे. आणि एम चा नंबर किती आहे, 5 नंबर आहे. 5 आणि 6 7 याच्यामध्ये तुलना जर केली, 6 किंवा 7 हे मोठेच आहे 5 पेक्षा, म्हणजे हा करेक्ट आहे माझ्यासाठी. टी हॅशटॅग एच दिलेले आहे, टी हॅशटॅग एच. टीची नंबर काय दिलेला, टीचा नंबर 6. एचचा नंबर किती दिलेला आहे, एचचा नंबर कुठे आहे, एच 5. याचं साइन आलेलं आहे. मग बरोबर आहे का, हो. टी कारण की मोठा दिसतो 6, आणि एच जर बघितलं 5 आहे, करेक्ट आहे हा पण. त्याच्यानंतर चेक करून घ्या, एच कसा आहे बेटा, एच 5 नंबर आहे एच ला. हे नंबर आपण आपल्या मनाने घेतलेले आहे बरं. आणि केचा नंबर किती दिलेला आहे, 7/6. मग मला सांगा 5 पेक्षा 7 आणि 6 हे दोन्ही कसे आहे, मोठे आहे. आणि हे साइन मोठ्याकडे जाताना दिसत आहे, म्हणजे हा पण काय काय करेक्ट आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, निष्कर्ष सर्व काय रे तिथे योग्य आहे. सर्व योग्य, इथे काय असेल ते सर्व योग्य. चालते.